नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बॉडमॅथ्सचा जो नियम आहे त्या नियमानुसार काही उदाहरणे परीक्षेमध्ये येत असतात आणि ते कसे प्रकारचे सोडवायचे त्यासाठी हा कंचे भागू बेव बॉडमॅथ्सचा हा नियम आहे। या नियमानुसार आपल्याला उदाहरण कसे क्रमलगत सोडवावे लागतात याची आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत। तर चला मग सुरू करूया। बॉडमॅथ्सचा नियम आहे बी म्हणजे ब्रॅकेट कंस। उदाहरणामधले पहिल्यांदा आपल्याला लक्ष द्यावं लागेल की उदाहरणामध्ये ब्रॅकेट्स आहे का कंस आहे का। जर कंस असेल तर त्या कंसातली प्राथमिकता आपल्याला क्रिया सोडवावी लागेल। ती सोडविल्यानंतर आपल्याला बघावं लागेल की ऑर्डर किंवा ऑफ म्हणजेच काय तर घातांक वर्ग किंवा चा ची चे ऑफ हे आहे का उदाहरणामध्ये। हे जर असेल तर मग त्यांची क्रिया सोडवावी लागेल। हे सोडविल्यानंतर आपल्याला भागाकाराकडे वळावं लागेल। त्या उदाहरणामध्ये भागाकार असेल तर मग भागाकार करावे लागेल। त्यानंतर आपल्याला गुणाकार करावा लागतो। गुणाकार केल्यानंतर आपल्याला त्या उदाहरणामध्ये बेरीज असेल तर बेरीज करावी लागते आणि नंतर आपल्याला वजाबाकी करावी लागते। अशा प्रकारचा हा बॉडमॅथ्सचा नियम आहे। त्यालाच आपण कंचे भागू बेव असे म्हणतो। याद्वारे आपल्याला उदाहरणं सोडवायची असते आणि याद्वारे जर आपण या रूलद्वारे या क्रमालगत पायऱ्याद्वारे जर आपण ते उदाहरण सोडलं तर आपलं उत्तर हे अचूक येते, व्यवस्थित येते। अनेक उदाहरणं आपल्याला या टाईपचे एक्झामला येतात, परीक्षेला येतात आणि मग बरेच विद्यार्थ्यांची यामध्ये गोंधळ होतो आणि त्या गोंधळामुळे ही उदाहरणं सोडविल्या जात नाही। तरी सर्वांनी अशा प्रकारची स्टेप आपल्याकडे नोट करून घ्या आणि अशा प्रकारच्या क्रमालगत उदाहरणं आपण सोडून घेत आहे आणि आम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। अशा प्रकारची खूप सारे सराव आम्ही उदाहरणाद्वारे करून घेतलेले आहेत। आपल्याला कोणत्याही प्रकारची फी न घेता आम्ही अशा प्रकारची उदाहरणे देत आहोत। आवडलं असेल तर लाईक करा। धन्यवाद।